हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे जन्माष्टमी. तर जन्माष्टमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या इथे नाक्यावरती खूप मोठी दहीहंडी असते, तर आम्ही ती दहीहंडी बघायला सगळेजण मिळून जातो आणि खूप जास्त मज्जा येते आणि आम्हाला आवडतं ते बघायला. तिथे सगळे असे मंडळ वगैरे एकत्र येतात आणि तिथे प्राइझिंग्स वगैरे असतात, तर खूप इंटरेस्टिंग असतं. तर मी तिकडेच जाण्यासाठी आता मी रेडी होणार आहे. एकदम क्विक गेट रेडी विथ मी आणि एकदम इझी मेकअप स्टेप्स आहेत जे मी तुम्हाला दाखवणार आहे. सो हा व्लॉग कंटिन्यू बघा आणि ह्याच्यामध्येच पुढे ऍड ऑन आपलं सगळं असणार आहे. लाईक दहीहंडीचा व्हिडिओ, हाच व्हिडिओ मी एक शूट करणार आहे, कारण की हा गेट रेडी विथ मी असं 2-3 मिनिटांमध्ये आपला पूर्ण लुक होईल असा आहे. सो ओके, मी आता स्टार्ट करते. फर्स्ट ऑफ ऑल तर मी स्किन केअर केली आणि मी प्रायमर पण लावलं. ऍक्च्युली मी हा व्हिडिओ शूट नव्हती करणार, पण असं मला वाटलं की चलो शूट करते, तर प्रायमर पण मी लावलंय. त्याच्यानंतर मी करेक्टर लावून घेणार आहे पटापट. हे मी नेहमी लावते कारण की माझे डार्क सर्कल खूप जास्त आहे, ते नाही चांगलं वाटत त्याच्यासाठी. तर आता ब्लेंड कर, एकदम थोडंसं नॉर्मल नॉर्मल लावणार आहे, जास्त नाही लावणार आहे, कारण की मग परत तो हेवी मेकअप म्हणजे जास्त लावलं की लगेच कळून येतं ते फेसवरती. असं मला लुक पाहिजे, नो मेकअप मेकअप लुक. कारण की 1 सेकंड, मी आरसा घेते. मला ना हे फोनमध्ये जेव्हा मी मेकअप बघून करते ना, तेव्हा माझा मेकअप नीट नाही होत, मी काहीतरी वेगळीच दिसते. आणि जेव्हा मी असंच आरशामध्ये बघून करते ना, तेव्हा छान होतो. आता मी हा छोटावाला आरसा यूज करते, कारण की कुठे शोध होतो तसं मोठावाला. तर मी एक ऑरेंज करेक्टर लावून घेतलं फेसला. त्याच्यानंतर मी डायरेक्ट अप्लाय करणार आहे हे, आणि ह्याने मी पूर्ण लुक कम्प्लीट करणार आहे. जास्त काय नाही लावणार आहे. ह्याच्यानंतर पावडरने लॉक आणि ब्लश, दॅट्स इट. आणि आज ह्या म्हणजे दहीहंडीच्या कारणाने ना आम्ही सगळे फ्रेंड्स लोक पण एकत्र येतो. नाही तर असे ना आम्ही राहतो एका सोसायटीमध्ये, पण कधी कोणी असं एकामेकांना भेटायला पण टाइम नसतो, इतके बिझी झालेत. सगळे मोठे झालेत ना, तर आता वेगळे वेगळे झालेत. पहिले कसे सगळे एकत्र होते, खूप मज्जा यायची, आम्ही एकत्र खेळायचो. पण आता वो दिन नाही रहे. सगळे आपापल्या जॉबला कामधंद्याला लागलेत, बिझी असतात. तर आम्ही असा कुठला तरी एक ओकेशन असला ना की आम्ही भेटतो, गणपतीला, दहीहंडीला, आणि मग भेटलो ना की मग आमच्या खूप अशा गप्पा रंगतात जुन्या वगैरे, तर मजा येते, मला आवडतं खूप. बस एवढंच लावणार आहे, म्हणजे असं वाटलं नाही पाहिजे मी माझ्या फेसवरती काहीतरी हेवी मेकअप केला असं, म्हणून मी एवढंच लावणार आहे. ह्याच्यानंतर कॉम्पॅक्टने सेट करून टाकते. जर तो चॅलेंज व्हिडिओ असतो नाही का, गेट रेडी विथ मी 5 मिनिट्स आणि हे वगैरे, तर त्याच्यामध्ये मी जिंकू शकते. कारण की हा मेकअप ना खूप डिसेंट वाटतो, म्हणजे असं हेवी मेकअप नाही जात. हा हेवी म्हणजे असं वाटतच नाही की मी मेकअप केलाय करून. तर मला आवडतो हे मेकअप, आणि हा डेली क्विक मेकअप, डेली मेकअपसाठी एकदम बेस्ट आहे. पूर्ण फेसला पावडर लावून कव्हर करते. मला ना पावडर ब्रश पेक्षा ना ह्या पफने खूप जास्त छान लागतं, म्हणून मी हा पफच यूज करते. माझ्याकडे ब्रश आहे, मी ब्रश नाही यूज करत, मला नाही आवडत ब्रशने हे करायला. आणि मी आज नवीन पॅलेट मधलं हे लावणार आहे ब्लश. मी यूजच नाही केला ह्याच्यातला ब्लश, तर मला करायचा कधी. हा पण खूप हाय पिगमेंटेड आहे, बघूया कसं वाटतं. सगळ्यांची ना ब्लश लावण्याची पद्धत वेगळी असते. मी असं लावते, म्हणजे मला ओरिजिनल वाटलं पाहिजे. आय डोंट नो हा ओरिजिनल वाटतो की नाही, तर मी असंच लावते, पूर्ण कव्हर करून टाकते. मग त्याच्यामुळे असं की अरे हा हा तर ओरिजिनल रेडनेस आहे, सॉरी पिंकनेस आहे, पिंक ब्लश आहे ना. आणि ब्लश लावलं ना की मस्त वाटतं एकदम. मी थांबा ह्याच्यात बघते, नाही तर परत असेल की ओरिजिनल मध्ये मी काहीतरी वेगळी दिसते. थोडंसं आपल्या चीकवर पण लावायचं, मग अजून छान वाटतं. ओके, डन. आणि मला असं वाटतं की ह्याच्यातलं मी हायलायटर पण यूज करू, बघूया करू. मी ना हायलायटर हातानेच हे करते, कारण की काय माहिती मला ब्रशने आवडत, असं वाटतं की जास्त लागलंय किंवा काय, तर मी हातानेच यूज करते हायलायटर. त्याच्यानंतर मी ना हे घेतलंय, तर काय बोलतो त्याला, 3 in 1 ब्युटी, म्हणजे 3 ह्याच्यामध्ये. आणि ह्याची पॅकेजिंग खूप क्यूट आहे बघा. पण ह्याच्यामध्ये मस्कारा आहे, ग्लिटर आहे, आणि हे पण आहे, लायनर पण आहे. त्याच्यामुळे मला हे खूप जास्त आवडलं, म्हणून मी हे जर खरं सांगू तर ह्याची पॅकेजिंग बघून घेतलं. आणि ह्याला मॅग्नेट आहे आतमध्ये, एकामेकांना चिपकून जातं. आणि ह्याच्यामध्ये जे लाईट आहे ना, ते हे आय शॅडो आहे, जे थोडंसं डार्क आहे, तो मस्कारा आहे, आणि त्याच्याहून डार्क आहे ते लायनर आहे. तर पहिला मस्कारा लावून, मी लायनर नाही लावणार आहे, मस्कारा लावते. आणि हा मस्कारा छान आहे, मी ऑलरेडी यूज केला आहे हा, पण के ब्युटी एवढा छान नाही आहे.
आरसा बघून नाही लावलं ना तर काय कळत नाही मी काय करते ते. आणि आता मला आरसा शोधायचा कंटाळा आला. मी खूप उशीर आरसा शोधला पण मला काय भेटला नाही. मला कोणतेच माझ्या गोष्टी असा एका ह्याच्यात भेटतच नाही. ठीक आहे खाली लागलं. ठीक आहे तर हे झालं. आणि आता मेन गोष्ट म्हणजे आयब्रो फिल. ते तर मी आज करायचं विसरली. ऐसा कैसे हो सकता है यार. पहिले आयब्रो फिल करू आणि मग लिपस्टिक्स लावू. दॅट्स इट. आयब्रो फिलचं तर माझं पॅलेट बघता ना तर तुम्ही घाबरून जाचाल इतकं घाण केलं मी त्याला. मी ना आयब्रोज केले नाहीत भरपूर दिवस झाले. मला करायचे. बघू गणपतीच्या आधी कर. मी आरसा बघून करते. बापरे भरपूर आर्स झाला यार. हा आरसा एवढूसा आहे ना कॉम्पॅक्टचा. ते अजून जास्त काय दिसत नाही यार. छान वाटतं. आता मी ह्याला असं करणार होते म्हणजे सगळी पावडर लागली असते. ही डार्क वाटते आणि लाईट वाटते पण आज थोडं परफेक्शन दिसतंय यार आयब्रो मध्ये. चांगले आलं आज. मी ना ह्याचं सारखं यूज करणार आहे वाटतं पावडर. म्हणजे ते काळे ते पण व्हाईट होऊन जायला. बस झालं नाही तर ना जास्त डार्क होते. खूप ह्याला वापरून वापरून मी घाण केलं. ती लिपस्टिक वापरणार आहे. एकदम डिसेंट आहे. रोजसाठी मस्त आहे. मी जास्त नाही लावणार आहे. थोडीशीच लावणार. ही लिपस्टिक मला खूप आवडते. ओके दॅट्स इट फॉर वन मेकअप. हा माझा मेकअप झालेला आहे. तर एवढाच मी काय मेकअप करणार आहे. आता माझे सगळेजण वाट बघता येते कारण की मी नेहमीच लेट असते जसे आज पण मी आज ठरवलं की आज मी गेट रेडी विथ एकदम आरामात करणार आहे. मी घाई नाही करणार कारण की दरवेळेस मी घाई करते आणि मग मी ना घाईमध्ये काही पण मेकअप करते त्यासाठी. सो हा माझा एवढाच गेट रेडी विथ होता जो आपण डेली मेकअपमध्ये यूज करू शकतो. आणि तुम्हाला जर ह्याच्या फुल डिटेल्समध्ये पाहिजे असेल ना की मी काय कोणते प्रोडक्ट यूज करते किंवा काय करते कोणते प्रोडक्ट यूज केले पाहिजे कोणते चांगले येते त्या सगळ्या गोष्टी मी तुम्ही मला कमेंट केलं तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये ते घेऊन येईल. गेट रेडी विथ फक्त क्विक गेट रेडी विथ मी असं याला आपण नाव देऊ शकतो. तर हा माझा गेट रेडी विथ मी झालाय. तर तुम्हाला पण असा पाहिजे असेल व्हिडिओ तर मला कमेंट करा. मी नक्की तो पण शूट करेल. सो बेसिकली आता आपण डायरेक्ट भेटूया दहीहंडीला. सो कंटिन्यू हा व्लॉग बघा. बाय. इकडे वायर आहे साहेब इकडे घ्या. अजून महिलांचा तो स्टेज आहे. महिलांचा आता आम्ही इथे दहीहंडी बघायला आलो पण झालं असं की इथे इतका पाऊस पडतो आणि आम्हाला काहीच दिसत नाही छत्र्यांच्या शिवाय. मी पण तुम्हाला दाखवते छत्र्या कशा दिसत आहेत तुम्ही पण बघा. फक्त इथे छत्र्याच दिसतात अजून काहीच दिसत नाही. फक्त दहीहंडीच्या थाट लागलं की ते वरती दिसतं खाली फक्त छत्र्या. बघू आता आपण जाऊ. सो गाईज आता आम्ही चाललोय कात्रपच्या गणपती बोलते काय ग कात्रपची दहीहंडी बघायला. तिकडे पण खूप मोठी दहीहंडी असते कारण की आमच्या इथे ना काहीच दिसत नाही नुसते छत्र्याच दिसत आहेत. काय हा आमच्या इथे खूप बोरिंग झालंय. पहिल्यासारखं नाही आता काय. मग आम्ही बोललो की आता आपण कात्रपला जाऊया. मग आता आम्ही कात्रपला चाललोय. मी ब्लॉग नाही घेऊ शकत जास्त ब्लॉग नाही घेते कारण की खूप जास्त पाऊस पडतोय. आमचे स्ट्रगल बघा. तर आता आम्ही चाललोय. मग तिकडे गेल्यानंतर मी थोडंसं शूट करेल पण मी जास्त फोन बाहेर नाही काढणार कारण की फोन आहे तर ब्लॉग होऊ शकतात ना म्हणून. ठीक आहे तर लेट्स कंटिन्यू बघा तुम्ही. मी थोडेसे क्लिप्स टाकेन पण जास्त नाही. आपल्याला बघा हा कोणता ग्रुप आहे माहिती नाही आहे. अरे बापरे. सो गाईज आता आम्ही आलोय कात्रप चौकात दहीहंडी बघायला. आणि हा आम्हाला काहीच कामं नाही. आम्हाला फक्त दहीहंडी बघायची आणि फिरायचं आहे. इतकं बोर होतं काहीच मजा येत नाही. हा बोर पहिल्यासारखी दहीहंडी नाही आहे ऍक्च्युली तरी आता बोर होतंय पण ठीक आहे. आता आलोय तर आपण बघूया. गोरे दिसते माझे पण गोरेच आहे. ओके तर आमचे पाय बघून झाले असतील तर आता आपण पुढे वळूया. बाय. हा आहे कात्रपचा डमरू पण एकदम सुंदर आहे. तिकडे पण आम्ही एवढं तिकडून इकडे आलोय छत्र्या बघायला. काहीच दिसत नाही फक्त छत्र्याच दिसत आहे. ते कसं बघायचं आता. त्या बिल्डिंगमध्ये गेलं तर सगळं काही दिसेल.
हा रे, ते पण दोघं पण डेअरिंग पाहिजे. काहीच टेन्शन नाही, मस्त दहीहंडी बघून आम्ही आता घरी चाललोय. मला असं वाटतं की कात्रप मध्ये पण छान आहे, पण सगळ्या छत्र्याच दिसत होत्या, काहीच दिसत नव्हतं. मग आता बोललो की ठीक आहे आपल्या इथेच बेटर राहील. तिकडे ना असं डान्स वगैरे असतो, ऑर्केस्ट्रा टाईपमध्ये थोडंसं असतं. आपल्या इथेच छान वाटतं, आमच्या इथे छान असते. तर तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्ही पण येऊ शकता नेक्स्ट इयर. हा इयर तर तुम्ही नाही येऊ शकत कारण की हा ब्लॉग तुम्ही उद्या बघणार ना, म्हणून. ठीक आहे, मग आता आपण रिटर्न चाललो आहे आपल्या इकडे. उगाचच आम्ही भिजायला आलो असं आम्हाला वाटतं, पण ठीक आहे आता आलो तर काय, फिरायचंच आहे ना, मग फिरा. तर भेटूया आता. काय काही तिथे अजिंक्य मित्रमंडळाची दहीहंडी झालेली, पण ते लोक पडले. ठीक आहे, पण ते लोक पडले थोडेसे. मला असं वाटतं की रिटेक होईल त्यांचा. रिटेक नाही, ते लोक परत लावतील. बघूया आता, लावली तर लावली, नाही तर नाही, कारण की ते सगळ्यांना एकच चान्स आहे. कोणतं मंडळ आहे मला माहिती नाहीये. तुमचा माईक घेऊन आला पाहिजे, आवाज नाही आला. गाईस आज झाली पूर्ण दहीहंडीने. आम्ही आता जस्ट घरी आलो, मी पूर्ण भिजले, डोकं वगैरे. आता पटापट फ्रेश होतं आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते. सो आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूया परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.